आणि हे चेहरे देव आताच नाहीये, बघायला गेलं हा स्वयंभू आहे, स्वयंभू आहे आजी। बघा आमच्या चेहरेदेव मित्रमंडळाकडून लहान मुलं आज ज्येष्ठ झालेले आहेत, पण ती परंपरेनुसार 50 वर्ष ही अखंडित चालू ठेवलेली आहे। ज्याची इच्छा असेल त्यांनी सांगायचं आणि त्या पूजेवर बसायचं आणि कुणी त्याला आठवण आणत नाही। आणि भेद नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील पुन्हा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ॲग्री बाईट ट्रॅव्हलमध्ये। आजचा ब्लॉग आहे आमच्याच गावातील एक पुरातन मंदिर, चेहरेदेव मंदिर म्हणून। तर दरवर्षी या मंदिराची एक सोहळा साजरा केला जातो। सत्यनारायणची महापूजा ठेवली जाते आणि हे मंदिर एकदम पुरातन आहे। पहिली जुनी घरं होती आजोबा पंजोबाच्या काळातली, तेव्हापासून तर आजपर्यंत हे देवता आमच्या गावाची रक्षा करतात। आता मी दाखवतो पुढे तुम्हाला सोहळा कसा पार पाडतात ते। Krishna
बघा आमच्या चेरेदेव मित्रमंडळाकडून पूर्ण जेवणाची सुविधा केलेली असते आणि महिला गट बघा पूर्ण जेवण वाढायला पूर्ण मदत करतात शेवटपर्यंत सर्वजणी। बघा जेवणाची व्यवस्था पूर्ण गावाची केलेली असते। सत्यनारायणाची महापूजा असते वर्षातून एकदा, म्हणून प्रसाद म्हणून जेवणाची व्यवस्था केलेली असते। सर्व पुरुष मंडळी इथे आहे। आमच्या गावातील खूप जुनं मंदिर आहे चेरेदेव मंदिर। जेवणाची व्यवस्था बघा। मंडळी तर आता सर्व प्रोग्राम झालेले आहेत, भजन वगैरे सर्व आटपलं आहे। आता आपल्या या चेरेदेव मंदिराविषयी आपल्याला थोडी माहिती देतील महाराज। तर तुम्ही सांगा आपल्या या मंदिराचं महत्त्व काय, का पुरातन मंदिर आहे आपल्या गावात? चेरेदेव मित्रमंडळाच्या वतीने दोस्ती मंडळ यांच्या वतीने ही पूजा गेली 50 वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे। लहान मुलं आज ज्येष्ठ झालेले आहेत, पण ती परंपरेनुसार 50 वर्षे ही अखंडित चालू ठेवलेली आहे। आमच्या मंदिराचं हे 50वे वर्धापन दिन आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमच्या मंदिरात खूप काही कार्यक्रम वगैरे झाले। आम्ही सर्व महिला मंडळ एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचं नियोजन वगैरे सगळं करतो आणि तशीच आम्ही व्यवस्थाही करतो की कोणाला पाणी वगैरे हे परत प्रसाद वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी असे एकत्रितपणे येऊन करतो आणि तशा महिलाही आमच्या सहकार्य करतात। त्यासाठी आम्हाला ही पूजा 50वी आहे। इथे म्हणजे पहिला पूजन केलं जातं चेरेदेवाचे। पहिला गणेश पूजनापासून सुरुवात होते आणि सुरुवात अशी होती की सगळे मित्रमंडळ जोड्यात सगट असतात आणि जोड्यांसाठी गणेश पूजनाची इथे सुरुवात, तर एका साईडला भाजी कापायला घेतात सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन भाजी, बरोबर भाजी बोला किंवा प्रसाद बोला, कोणताही काम असलं तरी इथे बरेच म्हणजे बघायला गेलं आलीतले असतात। काही वेटा आहेत, काही म्हात्रे आहेत, बुकादम आहेत, परत बघायला गेलं बऱ्याच आली एकत्र असतात। पण त्या आली वेगवेगळ्या नसून ही एकच आली आहे, ती चेरेदेव आली। आणि चेरेदेवाच्या पूजेला आज 50वा म्हणजे बड्डेच बोलावा, आपल्या भाषेत पूजा आहे पण बड्डेच बोलावा। ही आत्ता नव्हे, आमच्या लग्नाच्या अगोदर पासून जी सुरुवात झाली तर अजून ती सुरुवात आत्ताही आहे, पुढेही राहणार आहे। हा मंदिर आत्ताच नाही, खूप वर्षापूर्वीचं आहे आणि हे चेरेदेव आत्ताचं नाही आहे। बघायला गेलं हा स्वयंभू आहे, स्वयंभू आहे। आजोबा पंजोबांपासून हा स्वयंभू म्हणजे मंदिराचं चेरेदेव म्हणलं तिथे चिऱ्या बघायला सापळीतून जा हे करत असायची। हा तो मंदिर आहे आणि ही मुलांनी म्हणजे सगळे जेंट्स मंडळी जी पोरं होती आता यंगपासून तर ज्येष्ठांपर्यंत खूप कार्य केलं। 50वा म्हणजे पूजा म्हणजे खूप आनंदाचा सोहळा आहे आम्हाला आणि सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन घरून एकत्र येऊन कार्यामध्ये सहभागी होतात आणि अशा सहभागी होतात तर तो घरचाच कार्य आहे।
आणि त्या कार्यामध्ये सगळी लहान पोरांपासून तर मोठ्यांपर्यंत आनंद लुटत असतात. जो सकाळपासून कामाला आले तो कधीच थकलेला दिसत नाही. शेवटपर्यंत 12 वाजेपर्यंत इथं सगळेजणी असतात आणि तो सगळ्यांना आनंद आहे त्याचा. आम्हाला सगळे असणारे आहे आली म्हणजे पाटील आली, म्हात्रे, आगसकर, मुकादम, वेटा हे सगळे एकत्र येऊन सहभागी होत आहेत आणि तो आम्हाला खूप आनंद आहे. म्हणजे संपूर्ण गावच पूर्ण गाव पूर्ण गावच ह्या कार्यक्रमात- गावाचा आहे ना चेरीदेव, गावच हजर असतो ना. आणि तसं हा. केलं तर सगळ्यांना म्हणजे जोडी जोडी दरवर्षी सगळ्या जोडी पूजेसाठी सगळे जोडी सत्यनारायणच्या पूजेसाठी सर्व जोड्या एकत्र येतात. जसे 2-2 जोड्या ज्याची इच्छा असते. ज्याची इच्छा असेल त्यांनी सांगायचं आणि त्या पूजेवर बसायचं आणि कुणी त्याला अडथळा आणत नाही आणि भेदभाव पण हा नाही. आणि भेदभाव पण नसतो. आणि अशा तऱ्हेने सगळा कार्यक्रम पूर्णपणे शांततेने आणि खूप आनंदाने पार पाडला जातो. चेरीदेव भगवान की जय. थँक्स फॉर वॉचिंग.